हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गेटचे वेगवेगळ्या प्रकारचे जे 10 उपयोग आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर तुम्हाला सर्वप्रथम हे माहिती पाहिजे की गेट हा शब्द काय आहे. तर गेट हे एक वर्ब आहे, म्हणजेच क्रियापद आहे. आणि हे असे एक जादुई क्रियापद आहे, म्हणजेच मॅजिकल वर्ब आहे की जे आपण वेगवेगळ्या अर्थाने वाक्यांमध्ये वापरू शकतो. आणि हे कोणकोणत्या अर्थाने वाक्यांमध्ये आपण वापरू शकतो ते आपण उदाहरणासहित बघणारच आहोत. पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलासुद्धा नक्की लाईक करा. तर आता इथे बघा, गेट हे एक वर्ब म्हणजेच क्रियापद असल्यामुळे इतर क्रियापदांप्रमाणेच या गेटचे सुद्धा 5 फॉर्म्स आहेत, म्हणजेच रूपी आहेत. तर त्यापैकी बघा इथे आपण बघणार आहोत. त्याचं V1 फॉर्म म्हणजेच पहिलं रूप आहे गेट. त्यानंतर V2 फॉर्म म्हणजे दुसरं रूप आहे गॉट. त्यानंतर V3 फॉर्म म्हणजेच तिसरं रूप आहे गॉट किंवा गॉटर. त्यानंतर V4 फॉर्म म्हणजे चौथं रूप आहे गेटिंग. आणि V5 फॉर्म म्हणजेच 5वं रूप आहे गेट्स. तर अशा प्रकारे गेट या क्रियापदाचे ही 5 फॉर्म्स आहेत किंवा रूपे आहेत. आणि ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण वेगवेगळ्या काळांमध्ये या 5ही रूपांपैकी कोणत्याही रूपांचा तुम्हाला वापर करता येऊ शकतो जर तुम्हाला ही 5ही रूपं माहिती असली तरच. म्हणून ही जी गेटची 5 रूपं आहेत ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आता इथे बघा, गेटचा उपयोग हा कोणकोणत्या प्रकारे करता येतो, तर 3 प्रकारे करता येतो. जसं की गेटचा वापर हा ॲज अ मेन वर्ब म्हणून करता येतो, म्हणजेच मुख्य क्रियापद म्हणून करता येतो. त्याचप्रमाणे ॲज अ कॉझेटिव्ह वर्ब म्हणून सुद्धा करता येतो किंवा ॲज अ फ्रेझल वर्ब म्हणून सुद्धा करता येतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ॲज अ मेन वर्ब आणि ॲज अ कॉझेटिव्ह वर्ब म्हणून गेटचा उपयोग कसा करतात ते बघणार आहोत. त्यानंतर ॲज अ फ्रेझल वर्ब म्हणून गेटचा उपयोग कसा करतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तेव्हा आजच्या या व्हिडिओमधील हे जे 2 यूज आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता इथे बघा, गेटचा उपयोग ॲज अ मेन वर्ब म्हणून कसा केला जातो, तर त्याचे वेगवेगळे हे उपयोग आहेत. त्यातला पहिला उपयोग आहे टू रिसिव्ह म्हणून. टू रिसिव्ह म्हणजेच काय, तर मिळणे. मग मिळणे अशा अर्थाने क्रियापद जर वाक्यात आलेलं असेल तर अशा वेळेला गेटचा उपयोग कसा करतात ते आपण उदाहरणात बघणार आहोत. बघा, आता मी इथे एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे. काल मला एक पत्र मिळाले. म्हणजेच आपण काय म्हणतो की आता मिळाले म्हणजेच हे भूतकाळातलं वाक्य आहे, म्हणून आपण इथे रिसिव्ड घेतलेलं आहे. आय रिसिव्ड अ लेटर येस्टरडे. मग आपण काय करणार आहोत, आपल्याला गेटचा उपयोग करायचा आहे. मग रिसिव्ड ऐवजी तुम्ही काय वापरायचं, त्याचंच गेटचं दुसरं रूप, कारण हा भूतकाळ आहे. आय गॉट ए लेटर येस्टरडे. कारण अशा प्रकारे रिसिव्ह ऐवजी तुम्ही गॉट हे व्हर्ब जर वापरलं तर तुमची इंग्लिश जी आहे किंवा तुमचं बोलणं जे इंग्रजीतून असणार आहे ते थोडंसं उच्च लेव्हलवरती समोरच्याला वाटणार आहे. म्हणूनच तुम्ही रिसिव्ड ऐवजी तुम्ही काय वापरणार आहे, जर मिळणे या अर्थाने तुम्हाला वापरायचं असेल वाक्यामध्ये क्रियापद तर तुम्ही काय वापरायचं, रिसिव्ड ऐवजी गॉट. इथे भूतकाळ आहे म्हणून आपण त्याचं दुसरं रूप घेतलं आहे, आय गॉट ए लेटर येस्टरडे. त्याचप्रमाणे आता इथे दुसरं एक्झाम्पल बघा, मला नवीन नोकरी मिळाली. म्हणजेच काय म्हणतो आपण मिळालीसाठी, आय रिसिव्ड ए न्यू जॉब. आता इथे सुद्धा भूतकाळ आहे म्हणून रिसिव्ड घेतलेला आहे. मग आता त्याऐवजी रिसिव्ड ऐवजी आपण इथे काय वापरलं, आय गॉट ए न्यू जॉब. म्हणजेच काय, मला नवीन नोकरी मिळाली. दोघींचा अर्थ सुद्धा एक आहे, परंतु गॉट वापरल्यामुळे तुमच्या इंग्रजीमध्ये एक प्रकारचं तुमचं इंग्रजीवर प्रभुत्व दिसून येते. आता इथे बघा, नेक्स्ट पहिला उपयोग टू रिसिव्ह म्हणून आपण गेट वापरू शकतो. आता इथे दुसरा उपयोग आहे टू रीच, म्हणजे पोहोचणे किंवा अराईव्ह या अर्थाने सुद्धा तुम्ही गेटचा उपयोग करू शकता. आता रीच म्हणजेच काय, तर पोहोचणे. तर त्यासाठी बघा मी इथे एक्झाम्पल घेतलेले आहेत की जे आपल्या रोजच्याच बोलण्यातले एक्झाम्पल आहेत. इथे फर्स्ट एक्झाम्पल आहे, मी 6 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचेन. बघा, पोहोचेन म्हणजेच हा भविष्यकाळ आहे, म्हणून इथं काय घेतलेलं आहे, आय विल रीच मुंबई बाय 6 o'clock. बघा, मी मुंबईला 6 वाजेपर्यंत पोहोचेल, परंतु आपल्याला रीच ऐवजी इथे गेट घ्यायचं आहे, म्हणून आय विल गेट टू मुंबई बाय 6 o'clock. बघा, आता इथे मी फक्त गेट घेतलेलं नाही आहे की गेट मुंबई,
तर तुम्हाला एखाद्या ठिकाणांपर्यंत पोहोचायचं आहे असं जर सांगायचं असेल तर अशा वेळेला काय करायचं, गेट नंतर टू लावायचा असतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच आय विल गेट टू मुंबई बाय 6 o'clock, कारण इथे दाखवलेलं आहे की मी 6 वाजेपर्यंत कुठे पोहोचणार आहे, मुंबईला. म्हणून इथे आपण गेट नंतर काय घेतलेलं आहे, टू घेतलेला आहे, ही लक्षात ठेवायचं, नाही तर तुमचं पूर्ण सेंटेन्स चुकेल. आता नेक्स्ट बघा, मी घरी उशिरा पोहोचलो. आय रीच होम लेट. मग आता इथे भूतकाळ आहे म्हणून आपण रिच्ड घेतलेला आहे, V2 फॉर्म. म्हणून इथे काय घेतलं, आय गॉट होम लेट. दोघांचा अर्थ सेम आहे, मी घरी उशिरा पोहोचलो. आता इथे तिसरा यूज बघा कोणत्या अर्थाने वापरलं जाते, टू बाय किंवा परचेस. बाय आणि परचेस या दोघांचे अर्थ सेम आहेत. म्हणजेच काय तर खरेदी करणे. म्हणजे खरेदी करणे या अर्थाने जर तुम्हाला बाय किंवा परचेस न वापरता तुम्ही काय वापरू शकता, गेट वापरू शकता. बघा आता इथे मी एक्झाम्पल दिलेलं आहे. पहिलं आधी मराठीतून बघू, मी उद्या मोबाईल खरेदी करेन. मग तुम्ही हे वाक्य कसं म्हणाल, आय विल बाय किंवा तुम्ही काय म्हणाल, आय विल परचेस. दोघांचे अर्थ सेम आहेत. म्हणजे आय विल बाय किंवा आय विल परचेस ए मोबाईल टुमॉरो. मग आता हेच वाक्य तुम्ही गेट वापरून कसं बोलाल, आय विल बाय किंवा परचेस ऐवजी गेट वापरायचं, आय विल गेट ए मोबाईल टुमॉरो, अशा प्रकारे. त्यानंतर इथे नेक्स्ट बघा, आय हॅव जस्ट बॉट किंवा परचेस्ड अ शर्ट. बघा आता इथे हे जे वाक्य आहे ह्या वापरलेलं आहे. म्हणजेच हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे की मी नुकताच एक शर्ट विकत घेतला आहे. पूर्ण वर्तमान काळातलं हे वाक्य आहे. त्यामुळे ह्यानंतर आपण इथे बॉट किंवा परचेस्ड हे तिसरं रूप इथे घेतलेलं आहे, बायचं किंवा परचेसचं, हे लक्षात ठेवायचं. मग त्याऐवजी आपण गेट वापरणार. आय हॅव जस्ट गॉट ए शर्ट. बघा आता इथे गेटचं मी तिसरं रूप वापरलं आहे, पण मी इथे गॉटच घेतलेलं आहे. आय हॅव जस्ट गॉट किंवा गॉटन ए शर्ट, अशा प्रकारे मग तुम्ही बोलू शकता. हे लक्षात ठेवायचं की इथे जे वाक्य आपण बोलतो आहे ते वाक्य कोणत्या काळातलं आपण बोलतो आहे हे तुमचं बोलताना लक्षात यायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही गेटचा योग्य प्रकारे उपयोग करू शकाल. आता नेक्स्ट बघा, टू बिकम. टू बिकम म्हणजेच काय, होणे. मग होणे या अर्थाने तुम्ही गेटचा उपयोग कसा कराल, तर इथे एक एक्झाम्पल बघा, अंधार होत आहे. म्हणजेच काय, क्रिया अंधार होत आहे म्हणजेच काय, अर्धा थोडासा दिवस पण आहे आणि थोडीशी अंधार व्हायला सुरुवात पण होत आहे, अशा मध्ये हे आहे. म्हणजेच आपण काय म्हणतो की अंधार होत आहे, थोडासा दिवस पण असतो आणि थोडंसं रात्रीला पण सुरुवात झालेली असते. म्हणजेच हे क्रिया चालू असतानाची, म्हणजे हे चालू काळातलं वाक्य आहे. म्हणून आपण कसं घेतो, बिकमचं इथे काय घेतलं आपण, इट्स बिकमिंग डार्क. मग बिकमिंग ऐवजी आपण इथे काय घेतलं आहे, इट्स गेटिंग डार्क. म्हणजेच ING प्रत्यय असलेला घेतलेला आहे आपण गेटिंग, V4 फॉर्म घेतलेला आहे. बिकमिंग ऐवजी काय घेतलं आहे, इट्स गेटिंग डार्क. म्हणजेच काय तर अंधार होत आहे. बघा इथे नेक्स्ट एक बघा, दुसरं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे, उशीर होत आहे. बघा म्हणजेच इट्स बिकमिंग लेट. मग त्याऐवजी आपण गेट वापरून कसं बोलाल, इट्स गेटिंग लेट. बिकमिंग न वापरता तुम्ही काय वापरायचं, गेटिंग. इट्स गेटिंग लेट, उशीर होत आहे असं म्हणायचं. त्यानंतर आता नेक्स्ट यूज बघा, टू अंडरस्टँड. अंडरस्टँड म्हणजेच काय, समजणे. हे माहितीच आहे तुम्हाला. तर आता इथे एक्झाम्पल बघा, मला ते समजले. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की मला ते समजले. म्हणजेच आपण काय म्हणतो, समजलं म्हणजे इथे भूतकाळ आहे. आय अंडरस्टूड इट, मला ते समजले. पण त्याऐवजी अंडरस्टूड ऐवजी तुम्ही काय वापरलं पाहिजे, आय गॉट इट. बघा आय गॉट इट, इथे अंडरस्टूड आहे, V2 फॉर्म आहे, म्हणून आपण गेटचा सुद्धा इथे V2 फॉर्म वापरला, गॉट. आय गॉट इट. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल बघा, मला विनोद समजला नाही. आपण जोक म्हणतो, मला जोक समजला नाही. म्हणजेच आय डिडंट अंडरस्टँड द जोक असं आपण म्हणतो. पण त्याऐवजी तुम्ही काय म्हणाल, आय डिडंट गेट द जोक. बघा हे वाक्य आणि हे वाक्य तुम्ही म्हणून बघा, हे सिम्पल वाटते पण हे जरा ॲडव्हान्स स्ट्रक्चर असलेलं वाक्य वाटते. आय डिडंट अंडरस्टँड द जोक, त्याऐवजी तुम्ही असं बोला, आय डिडंट गेट द जोक. बघा त्यामुळे हे कसं वाटतं, ॲडव्हान्स स्ट्रक्चर, हे लक्षात ठेवायचं, आय डिडंट गेट द जोक. त्यानंतर आता नेक्स्ट यूज बघा, टू ब्रिंग
किंवा टू गिव्ह. आता ब्रिंग म्हणजे आणणे, गिव्ह म्हणजे देणे. मग आता या अर्थाने तुम्ही गेटचा उपयोग कसा करू शकाल? इथे बघा मी एक सेंटेन्स घेतलेला आहे रोजच्या बोलण्यात. मी तुमच्यासाठी नाश्ता आणते, किंवा आपण काय म्हणतो आणते म्हणजेच ब्रिंग, आणि किंवा मी तुम्हाला नाश्ता देते असं सुद्धा तुम्ही म्हणत असता. मग आता हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं बोलतो ब्रिंग किंवा गिव्हचा वापर करून? आय ब्रिंग यू द ब्रेकफास्ट, म्हणजे मी तुम्हाला तुमच्यासाठी नाश्ता आणते, किंवा आय गिव्ह यू द ब्रेकफास्ट म्हणजेच मी तुम्हाला नाश्ता देते. मग त्याऐवजी आय गेट यू द ब्रेकफास्ट, याचा अर्थसुद्धा तोच झाला. मी तुमच्यासाठी नाश्ता आणते किंवा मी तुम्हाला नाश्ता देते. म्हणजेच ब्रिंग किंवा गिव्ह हे वर्ब जर तुम्हाला वापरायचे असेल तर त्याऐवजी तुम्ही काय वापरू शकता? गेट हे वर्ब वापरू शकता. आता हे सिम्पल प्रेझेंटमधलं आहे त्यामुळे आपण इथे गेटच घेतलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. मला एक ग्लास पाणी आणून दे असं पण म्हणतो आपण. आणून दे किंवा दे असं सुद्धा म्हणतो. म्हणून त्यासाठी आपण ब्रिंग वापरतो. ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर किंवा गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. त्याऐवजी काय बोलायचं? गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. म्हणजे त्याचा अर्थसुद्धा सेम, मला एक ग्लास पाणी आणून दे. म्हणून काय करायचं? गेट वापरायचं ब्रिंग किंवा गिव्ह ऐवजी. गेट मी अ ग्लास ऑफ वॉटर. त्यानंतर आता नेक्स्ट बघा. टू अर्न. टू अर्न म्हणजेच काय? कमावणे. म्हणजेच काय? पैसे कमावणे. या अर्थाने तुम्ही सुद्धा गेटचा उपयोग करू शकता. बघा आता मी इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे. मी थोडेसे कमावतो किंवा कमावते. म्हणजेच काय? आय अर्न. अर्न म्हणजेच काय? कमावणे. आय अर्न अ लिटिल. त्याऐवजी तुम्ही काय बोलाल? आय गेट अ लिटिल. मी थोडेसे कमावतो. किंवा इथे दुसरं एक्झाम्पलसुद्धा मी घेतलेलं आहे. मी 5,000 रुपये कमावत आहे. कमावत आहे म्हणजे क्रिया सुरू आहे. म्हणून आपण इथे कसं बोलतो? आय एम अर्निंग ₹5,000. त्याऐवजी गेटचा उपयोग करून तुम्ही हे वाक्य कसं बोलू शकता? आय एम गेटिंग ₹5,000. बघा, आय एम गेटिंग ₹5,000. आता इथे बघा नेक्स्ट यूज बघा 8 नंबरचा. हॅज ऐवजी तुम्ही काय वापरू शकता हे लक्षात घ्या? हॅज गॉट. त्याचप्रमाणे ह्याव ऐवजी तुम्ही काय वापरू शकता? ह्याव गॉट. आणि हॅड ऐवजी तुम्ही काय वापरू शकता? हॅड गॉट. हे लक्षात ठेवायचं. जसं फॉर एक्झाम्पल पोझिशन दाखवण्यासाठी आपण हॅवचा उपयोग करतो किंवा हॅजचा उपयोग करतो. जसं की माझ्याजवळ एक गाडी आहे म्हणजेच आपण काय म्हणतो? आय हॅव अ कार. माझ्याजवळ गाडी आहे. पोझिशन दाखवतो आपण की गाडी आहे माझ्याकडे. मग आता त्याऐवजी तुम्ही ह्याव ऐवजी काय वापरा? हॅव गॉट. आय हॅव गॉट. आता इथे ह्याव नंतर आपण केव्हाही क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो. बघा मी इथे लिहिलेलं आहे V3 फॉर्म. मी गॉट वापरला आहे. गॉट न म्हणता इथे गॉटच वापरला आहे. आय हॅव गॉट म्हणजे तुम्ही V3 फॉर्म गॉट किंवा गॉटन वापरू शकता. आय हॅव गॉट ए कार. अशा प्रकारे. त्यानंतर बघा रामला 2 बहिणी आहेत. राम हॅज 2 सिस्टर्स. बघा असं आपण म्हणतो की त्याला एक भाऊ आहे, त्याला एक बहीण आहे. म्हणून इथे मी एक्झाम्पल घेतलं आहे रामला 2 बहिणी आहेत. राम हॅज 2 सिस्टर. मग असं न बोलता गेटचा उपयोग करून तुम्ही असं बोलू शकता राम हॅज गॉट 2 सिस्टर्स. बघा राम हॅज गॉट 2 सिस्टर्स. अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट 9वा यूज बघा. टू गो. टू गो म्हणजेच जाणे. हा शब्द हे क्रियापद तर तुम्हाला माहिती आहे. बघा इथे मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. इथून जा. बऱ्याच वेळेला आपण असं म्हणत असतो की इथून जा. मग आता गो आउट ऑफ देअर. गो आउट ऑफ हिअर. अशा प्रकारे. मग त्याऐवजी तुम्ही गेटचा वापर गेट आउट ऑफ हिअर. हे सेंटेन्स तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेलं असेल. गेट आउट ऑफ हिअर. इथून जा. अशा प्रकारे मग तुम्ही गेटचा वापर उपयोग करू गो ऐवजी वापरू शकता. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की गो ऐवजी क्वचितच ठिकाणी गेट हे क्रियापद वापरले जाते. गेटचा वापर केला जातो. प्रत्येकच ठिकाणी गो ऐवजी तुम्ही गेट वापरू शकत नाही. हे लक्षात ठेवायचं. पण तुम्ही जसजशी अशा प्रकारची वाक्य गो ऐवजी गेटचा वापर केलेली वाक्य जर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये जास्तीत जास्त बोलली तर तुमच्या लक्षात येईल की कोणत्या ठिकाणी फक्त गो ऐवजी गेटचा वापर करतात. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला गो ऐवजी गेटचा वापर करता येत नाही. तर इथे बघा त्यासाठी मी एक्झाम्पल एक घेतलेलं आहे. आय एम गोइंग टू स्कूल. आता तुम्ही काय म्हणाल की तुम्ही सांगितलं गोच्या ऐवजी तुम्ही गेट वापरू शकता पण प्रत्येक ठिकाणी नाही. बघा इथे घेतले आय एम गेटिंग टू स्कूल. असं जर तुम्ही म्हटलं तर ते चुकीचं होणार आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी वापरायचं नाही. गो ऐवजी गेट हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला.
आता दुसरा जो यूज आहे ॲज अ पॉझिटिव्ह वर्ब, तुम्हाला सांगितले मी 3 प्रकारचे यूज आहेत गेटचे. तर त्याप्रकारे पाहिला आपण की मेन वर्ब म्हणून आपण कशा प्रकारे गेटचा उपयोग करू शकतो. आणि दुसरा आहे ॲज अ पॉझिटिव्ह वर्ब, म्हणजेच याचा अर्थ काय होतो की करवून घेणे. म्हणजे एखादी कृती आपण स्वतः करत असतो पण तीच कृती दुसऱ्याकडून करवून घेणे, म्हणजेच अशा प्रकारे तुम्ही पॉझिटिव्ह वर्ब म्हणजेच गेटचा पॉझिटिव्ह वर्ब म्हणून उपयोग करू शकता. बघा इथे लिहिलेलं आहे टू हॅव समथिंग डन. तुम्ही एक्झाम्पल बघा की तुमचं लक्षात येईल की पॉझिटिव्ह वर्ब म्हणून गेटचा उपयोग कसा केला जातो. बघा आता हे एक एक्झाम्पल आहे आपल्या रोजच्याच बोलण्यातलं. मी माझी कार दुरुस्त करून घेतली. आता दुरुस्त करून घेतली म्हणजेच काय, आपण स्वतः कार दुरुस्त केली का, नाही, तर ती कार दुसऱ्याकडून दुरुस्त करून घेतली, म्हणजे करवून घेणे एखाद्याकडून एखादी गोष्ट. त्यावेळेस सुद्धा तुम्ही गेटचा उपयोग करू शकता. आता घेतली म्हणजेच हा भूतकाळ आहे, म्हणून इथे बघा आय गॉट माय कार रिपेअर. गॉट घेतलेला आहे V2 फॉर्म, आय गॉट माय कार रिपेअर. त्याचप्रमाणे इथे बघा मी माझे कपडे धुवून घेतले, म्हणजे कोणाकडून तरी धुवून घेतले किंवा मशीनमध्ये धुवून घेतले, कोणाकडून ती क्रिया करवून घेतली, म्हणून सुद्धा आपण गेटचा उपयोग करू शकतो. तर बघा इथे आहे आय गॉट माय क्लॉथ्स वॉश्ड. तुमच्या आता लक्षात आलं असेल की ॲज अ पॉझिटिव्ह वर्ब म्हणून गेटचा उपयोग तुम्ही कशा प्रकारे करू शकता. तर अशा प्रकारे करवून घेणे या अर्थाचं एक वाक्य, म्हणजे एखाद्याकडून एखादी क्रिया आपण करवून घेतली या अर्थाचं एक वाक्य इथे इंग्लिशमध्ये तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. ते जे सेंटेन्स आहे, वाक्य आहे, ते मी तुमचं कमेंट बॉक्समध्ये चेक करणार आहे. आणि तुमचं जर वाक्य बरोबर असेल तर अर्थातच मला समजेल की मी हा जो व्हिडिओ तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे की गेटचा उपयोग कशा प्रकारे करायचा, तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजलेला आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गेटचे वेगवेगळ्या प्रकारे उपयोग पाहिले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गेटचा उपयोग ॲज अ फ्रेझल वर्ब म्हणजेच वाक्यांश क्रियापद मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे ते सांगणारच आहे, कशा प्रकारे करू शकतो ते बघणार आहोत. तेव्हा तुम्ही तो पुढचा व्हिडिओसुद्धा बघा आणि आजचा हा व्हिडिओसुद्धा संपूर्ण बघा. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.